नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। तथागत भगवान बुद्ध, पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांना अभिवादन। आपल्यामधून निघून गेलेले कालकथित पूज्य भंते जयज्योती यांच्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने उपस्थित पूजनीय भंते मोगल्यायन, पूजनीय भंते यश, तसेच भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, तसेच आपल्या पुण्यनगरीच्या विद्यमान उपमहापौर सुनीताताई वाडेकर, तसेच सर्व श्रद्धा बुद्धी शील संपन्न उपासक उपासिका, आपल्या सर्वांच्या प्रती मंगलकामना आशीर्वाद। सद्धम्मामध्ये जी काही तथागत भगवान बुद्धांची शिकवणूक आहे, उपदेश आहे, तो एवढ्या हेतूनच आहे की मनुष्य दुःखातून, शोकातून, भयातून मुक्त व्हावा आणि त्या मनुष्याने या मानवी जीवनामध्ये परमोच्च निब्बाणाचं सुख प्राप्त करावं, एवढ्या हेतूनेच भगवान बुद्धाचा उपदेश आहे, भगवान बुद्धाचा विचार आहे। आणि म्हणून आपण सर्वांनी हे मानवी जीवन जगत असताना भगवान बुद्धाचा धम्म काय आहे याला आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे। भगवान बुद्ध सांगतात की जे काही उत्पन्न होते ते नाश पावते आणि जे नाश पावते ते मी नसतं, माझं नसतं, माझा आत्मा नसतो किंवा माझा परमात्मा नसतो। या मासचक्षुनी आपण सभोवताल जे काही बघत आहोत, सजीव स्वरूपामध्ये, निर्जीव स्वरूपामध्ये, तर ते कसं आहे, तर ते सर्व काही अनित्य आहे, सर्व काही क्षणभंगूर आहे, सर्व काही परिवर्तनशील आहे आणि सर्व जीव, सर्व सत्व मरणधर्मी आहेत। हा एक निसर्ग नियम आहे आणि हे एक परमसत्य आहे। आणि म्हणून आपण सर्वांनी हे जीवन जगताना निसर्ग नियम समजून घेतला किंवा जे परमसत्य आहे त्या सत्याला आपण समजून घेतलं, हे जीवन मरणधर्मी आहे, ह्या गोष्टीला आपण समजून घेतलं, तर भगवान बुद्ध म्हणतात की आपल्याला दुःख होणार नाही। परंतु हे जीवन जगताना आपण मी मरणार आहे ह्या गोष्टीचं आपण चिंतन करत नाही किंवा आपण मरणधर्मी आहे याचे आपण चिंतन करत नाही किंवा माझे स्वकीय आप्तेष्ट यातिगण, माझे भाऊबंध हे सर्व मरणधर्मी आहे ह्याचं आपण चिंतन करत नाही। त्याच्यामुळे एखादा प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून जातो तर तिथे मात्र आपल्याला खूप दुःख होत असतं। आणि म्हणून भंतेजींनी सांगितल्याप्रमाणे भगवान बुद्धाच्या सानिध्यामध्ये जे उपासक उपासिका नव्याने यायचे आणि ते भिक्षू बनायचे, भिक्षुणी बनायचे, तर भगवान बुद्ध त्यांना 4 स्मृतीचं ज्ञान द्यायचे। तर भगवान बुद्ध सांगायचे की भिक्षुणींनो, तुम्ही हे श्रमण जीवन जगत असताना 4 स्मृतीचं स्मरण केलं पाहिजे। तर पहिली स्मृती भगवान सांगतात की बुद्धानुस्मृती। भगवान बुद्धांमध्ये जे गुण आहेत त्याचं तुम्ही नेहमी स्मरण केलं पाहिजे। तसे भगवान बुद्ध तर अनंत गुणांचे महासागर आहेत, परंतु या महासागरामध्ये जे भगवान बुद्धाचे जे 9 गुण आहेत ते 9 गुण प्रमुख आहेत। तर त्या 9 गुणांचं आपण नेहमी स्मरण केलं पाहिजे
या गुणांचं स्मरण करत असताना सुद्धा आपलं काया शुद्ध होते, मन शुद्ध होते, आपली वाचा शुद्ध होते. त्याच्यानंतर दुसरी स्मृती भगवान सांगतात ते म्हणजे धम्मानुस्मृती. भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये जे गुण आहेत त्या गुणांचं स्मरण करा. तिसरी स्मृती आहे संघानुस्मृती. संघामध्ये जे गुण आहेत त्या गुणांचं स्मरण करा. आणि चौथी अत्यंत महत्त्वाची स्मृती आहे ती म्हणजे भगवान सांगतात की मरणानुस्मृती. हे जीवन जगत असताना जर आपण नेहमी मरणानुसतीची भावना केली की जीवन मरणधर्मी आहे, हे जीवन अनित्य आहे, हे जीवन क्षणभंगूर आहे, हे जीवन परिवर्तनशील आहे आणि हे एक दिवस मरणासन्न गतीला प्राप्त होणार आहे. या शरीरामध्ये मी म्हणण्यासारखं, माझं म्हणण्यासारखं काहीच नाही आहे. या शरीरामध्ये 32 प्रकारची दुर्गंध आहे आणि हे शरीर रोगाचं माहेरघर आहे आणि हे शरीर एक दिवस विनाशाकडे जाणार आहे. याचं आपण नेहमी स्मरण केलं पाहिजे. जर या गोष्टीचं आपण स्मरण केलं तर आपल्या जवळचा कितीही प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून गेला तरी दुःख होणार नाही. भगवान बुद्ध उदाहरण देतात की एक पुष्प आहे. ते पुष्प झाडाला असताना ताजं असतं, टवटवीत असतं, आहे की नाही. परंतु त्या झाडापासून त्याला आपण वेगळं करतो तर ते कालांतराने कसं होतं तर ते सुकून जातं, ते कोमेजून जातं. त्याच्यामध्ये जे वर्ण, गंध, गुणोपेत म्हणजे जे 3 गुण आहेत, वर्ण आहे, गंध आहे, नाही का, ते अनंत अशा सुगंधाने युक्त आहे. तर ते कालांतराने ते सर्व काही सुकून जातं आणि ते नष्ट होऊन जातं, आहे की नाही. तर भगवान बुद्ध सांगतात की या पुष्पाप्रमाणे मनुष्याचं जीवन आहे. जन्माला येतो, तरुण होतो, वयोवृद्ध होतो आणि शेवटी मरून जातो. म्हणजे आपलं शरीरसुद्धा विनाशाकडे जाणार आहे त्या फुलाप्रमाणे, आहे की नाही. आणि म्हणून आपण हे जीवन जगताना मरणानुसतीची भावना करणं खूप गरजेचं आहे. भगवान बुद्ध तर कधीकधी नवीन भिक्षूला मशानामध्ये पाठवत असत आणि मशानामध्ये पाठवल्याच्या नंतर पूर्वीचे काही संप्रदायाचे लोक असे होते की आपल्या घरच्या व्यक्तीला न जाळता, जमिनीमध्ये न गाडता ते मशानामध्ये नेऊन टाकत असत. ते पक्षी, प्राणी आहेत त्यांना ते देह अर्पण करत असत. तर ते भिक्षूला भगवान सांगायचे की भिक्षू मशानामध्ये जा आणि त्या ठिकाणी तू 3 महिने वास्तव्य कर, 3 महिन्याचा वर्षावास कर आणि तिथे ती बॉडी पडायची, तिथे प्रेत येऊन टाकायचे. तर ते काय भिक्षू होते मशानातले, ते भिक्षू त्या प्रेताच्या पुढे बसून त्या प्रेताकडे बघायचे, नाही का. प्रेताकडे बघायचे. ते शरीर पहिल्या दिवशी चांगलं असायचं, दुसऱ्या दिवशी थोडा बदल व्हायचा, तिसऱ्या दिवशी मात्र ते फुटून जायचं आणि या शरीरामधून नाना तऱ्हेचे दुर्गंध बाहेर पडायचे. मग ते भिक्षू त्या शरीराला बघता बघता त्यांच्यामध्ये संवेग उत्पन्न व्हायचा, त्यांच्यामध्ये बोध उत्पन्न व्हायचा, त्यांच्यामध्ये अनित्य भाव उत्पन्न व्हायचा की ज्या शरीराला आपण मी म्हणतो, माझं म्हणतो, माझं माझं म्हणून धरून बसतो, तर हे शरीर तर विनाशाकडे जाणार आणि या शरीरामध्ये मी म्हणण्यासारखं, माझं म्हणण्यासारखं काहीच नाही आहे, नाही का. हे शरीर आपल्याला आईवडिलांच्या संयोगातून प्राप्त झालेलं असतं, निसर्गातून प्राप्त झालेलं असतं. जे निसर्गामध्ये घटक आहेत ते या शरीरामध्ये घटक आहेत, नाही का. जेव्हा आपला श्वास निघून जातो तेव्हा हे सर्व घटक निसर्गामध्ये विलीन होतात, आपलं अस्तित्व त्या ठिकाणी संपून जात असतं. आणि म्हणून भगवान बुद्धांनी उपासक उपासिकांना, भिक्षू भिक्षुणी संघाला मरणानुसतीची भावना करायला सांगितलेलं आहे. आपणही या जीवनामध्ये आल्याच्या नंतर या 4 स्मृतीचं स्मरण केलं पाहिजे, त्याची आपण भावना केली पाहिजे. ही 4 स्मृतीची भावना केली तर आपल्याला जीवनामध्ये दुःख होणार नाही. भगवान बुद्धांनी दुःखाचे अनेक कारणं सांगितलेले आहेत. तर पहिलं भगवान बुद्ध कारण सांगतात की म्हणजे प्रियही विपयोग दुःखो. भगवान सांगतात की प्रिय व्यक्तीचा वियोग होतो, प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून जाते तर मनुष्याला दुःख होत असते. त्याच्यापुढे बुद्ध सांगतात की अप्रियही संपयोग दुःखो. अप्रिय व्यक्तीचा समागम झाला, अप्रिय व्यक्ती आपल्याला भेटली, आपल्या समोर आली तर बुद्ध म्हणतात की त्याच्यापासून सुद्धा दुःख होत असतं. त्याच्यापुढे भगवान
बुद्ध सांगतात की सगळ्यात मोठं दुःख कशामुळं होतं, तर लोभामुळे, अटॅचमेंटमुळे, आहे की नाही. तर आपण अटॅचमेंट असल्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रचंड दुःख होत असतं. तर या अटॅचमेंटमधून बाहेर पडण्यासाठीच मरणानुसतेची भावना भगवान बुद्धांनी आपल्याला करायला सांगितलेली आहे. भगवान बुद्धाने जेव्हा 6 वर्ष तप केलं आणि 6 वर्ष तप केल्याच्या नंतर त्यांना बुद्धीची अवस्था प्राप्त झाली, त्यांना ज्ञान प्राप्त झालं. तेव्हा भगवान बुद्ध असे म्हणाले की मी जेव्हा जेव्हा बोधिसत्व म्हणून या संसारामध्ये उत्पन्न झालो तर मी 3-4 गोष्टी बघितल्या. तर त्यावेळेस भगवान सांगतात की या जगामध्ये दुःख आहे, तर या दुःखाला कारण काय आहे, तर माझा जरा म्हणजे जाती म्हणजे जन्म, माझा जन्म होणे हे सुद्धा दुःख आहे. त्याच्यानंतर पुढे बुद्ध सांगतात की व्याधी म्हणजे काय, रोग. त्याच्यानंतर जरा म्हणजे म्हातारपण आणि मरण, नाही का. तर मरण झाल्यावर सुद्धा दुःख होतं, रोग आल्यावर सुद्धा दुःख होतं, जन्म झाल्यावर सुद्धा दुःख होतं, म्हातारपण आल्यावर सुद्धा दुःख होतं. तर भगवान बुद्ध म्हणतात की मी पुन्हा पुन्हा या गोष्टीचा अवबोध केला, मी पुन्हा पुन्हा या 4ही गोष्टी बघितलेल्या आहेत. तर या 4 गोष्टी मनुष्याला नेहमीच दुःख देणाऱ्या आहेत. तर मी हे दुःखामध्ये पडण्याचं मूळ कारण काय होतं, तर माझ्या मनामध्ये जे तृष्णा होत्या, कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा, त्याच्यानंतर 108 तृष्णा आणि बाकीच्या अनंत तृष्णा असतात. तर ह्या सर्व तृष्णा चित्तामध्ये धारण केल्यामुळे, तृष्णेला ठेवल्यामुळे, त्या तृष्णा कंप्लीट करण्यामुळे आणि कंप्लीट न झाल्यामुळे मला जीवनामध्ये दुःख उत्पन्न झालेलं आहे. तर भगवान बुद्ध शेवटी म्हणतात की हे घर करणारे तृष्णे, घर म्हणजे काय, जन्माला घालणारी तृष्णा, तर हे घर करणारे तृष्णे मी तुला आता बघितलेलं आहे, नाही का. मी तुला बघितलेलं आहे आणि मुळासकट आता उपटून बाहेर काढलेला आहे. तू पुन्हा आता जन्म घेणार नाही, तुझा पुढचा जन्म आता होणार नाही. तर मी आता जाती, जरा, व्याधी, मरण हे जे भवचक्र आहे जन्म आणि मृत्यूचं, याला आता थांबवलेलं आहे. तर अशा प्रकारे आपणही या जीवनामध्ये सुखी बनण्यासाठी आपल्या लोभाला कमी करून, तृष्णेवरती विजय प्राप्त करून, विकारावरती विजय प्राप्त करून जीवनामध्ये सुखी बनू शकतो आणि याच जीवनामध्ये परमोच्च निब्बाणाची अवस्था प्राप्त करू शकतो. आज या ठिकाणी आपल्यामधून जयज्योती निघून गेले आहेत, तर त्यांच्यासुद्धा जीवनाची जी वाटचाल होती ती केवळ एवढ्यासाठीच होती की सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त व्हावं आणि या जीवनामध्ये निब्बाण प्राप्त करावं, यासाठीच त्यांच्या जीवनाची ही वाटचाल होती. त्यांनी गेल्या 6 वर्षापर्यंत बुद्ध धम्म संघाची, समाजाची सेवा केलेली आहे आणि एका पवित्र अशा भिक्खू ज्ञानज्योती यांच्याकडनं त्यांची दीक्षा झालेली आहे. भंते मोगल्यान यांनी सांगितल्याप्रमाणे नक्कीच जयज्योतींचं पुण्य होतं, त्यांची पुण्यपारमिती खूप होती की त्यांना अशा कमी वयामध्ये एका पवित्र गुरूचं दर्शन झालं आणि पवित्र गुरूंच्या सानिध्यामध्ये राहता आलं, त्यांची सेवा करता आली आणि तद्वत संघाची सेवा करता आली. हे त्यांचं खरंच अहोभाग्य होतं. आपण सर्वांनी गोष्ट लक्षात घ्या की आपण हे जीवन जगताना किती जगलो, 100 वर्ष त्याच्या पुढे जगलो, तर एक दिवस हे जीवन नश्वर आहे, एक दिवस नष्ट होणारच आहे. तर इथे व्यक्ती आपल्या पुण्याच्या आधारे जिवंत राहतो, कारण काही असतात आणि एकदा पुण्याचा क्षय झाला की भगवान म्हणतात की मनुष्याला मृत्यू येतच असतो. आपल्याकडे आता ही एवढी मोठी सुनामी आली, हे कोरोना आला, याच्यामध्ये कितीतरी अब्जोधीश लोक होते, ते ज्यांच्याकडे इतकी मोठी संपत्ती होती तरीसुद्धा ते पैशाने आपला जीव वाचवू शकले नाही. मोठ्या मोठ्या दवाखान्यामध्ये विलास सुरू असतानासुद्धा ते आपल्या जीवाला वाचवू शकले नाही, नाही का. तर भगवान म्हणतात की पैसाही तुम्हाला वाचवू शकत नाही, धनसंपत्ती तुम्हाला वाचवू शकत नाही, परंतु तुमचं पुण्यबल, तुमची पुण्यपारमिता हे तुम्हाला नक्कीच तारत असते. आणि जेव्हा पुण्यपारमी संपली तर पैसाही काही करू शकत नाही, आहे की नाही. तर पुण्याच्या आधारे ते व्यक्ती जिवंत राहत असतो. तर मला वाटतं जयज्योती यांनी कमी वयामध्ये
खूप सारं कुशलकर्म संचित केलं आणि आता त्यांची योग्य वेळ आल्याच्यानंतर कुठल्या तरी निमित्ताने ते आपल्यामधून निघून गेले आहेत. आपण साहित्य वास्तू सिद्धार्थ गौतम यांचा जो पुत्र होता राहुल, ते सुद्धा भिक्षू झाले होते आणि अगदी वयाच्या 7व्या वर्षी त्यांनी अरहंतपद प्राप्त केलं होतं आणि त्यांनासुद्धा वयाच्या 7व्या वर्षी मरण आलं होतं, आहे की नाही. तर भगवान बुद्ध त्यांना वाचू शकले नाही, आहे की नाही. भगवंताला माहीत आहे जे उत्पन्न होतो तो नष्ट होणाराच आहे. एखादा व्यक्ती गर्भात जातो तर कुठला जन्म घेतल्यावर, तर कुठला तरुण झाल्यावर, तर कुठला वयोवृद्ध झाल्यावरती एक दिवस जाणंच असतं. तर अशा प्रकारे जय ज्योतीसुद्धा फार कमी वयाचेच असताना आपल्याला सोडून गेले आहेत. तर त्यांच्या आठवणी, त्यांचे विचार, त्यांची सेवा नेहमीच आपल्या लक्षामध्ये राहणार आहे. पण ते जय ज्योती यांचं कार्य आपल्या लक्षामध्ये राहणारं आहे. तसेच माघाडी परिवाराने मोठ्या उदात्त अंतकरणाने भिक्खू संघाला हा त्यांचा मुलगा दान दिला होता. त्यांचीसुद्धा खूप मोठी पुण्य पारमिता आहे. आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे फार कमी भिक्षू आहेत, म्हणजे नसल्यातच जमा आहेत की ज्यांनी आपला मुलगा दान दिला असेल, नाही का. मराठवाडा विदर्भामध्ये आपण बघतो तर प्रत्येक घरातून एक एक भिक्षू आपल्याला दिसतो, आहे की नाही. ती चळवळ तिथे आहे, परंतु इथे तशी चळवळ नाही आहे. आपण तो प्रयत्न करूयात. परंतु माघाडी परिवारांनी आपला मुलगा संघाला दान दिला होता, तर हे त्यांची खूप मोठी दान पारमिता आहे. या दान पारमितेने नक्कीच त्यांच्या मुलाला सुगती प्राप्त होणार आहे. त्याच्यानंतर भंतेजींचा जो अस्थि कलश आहे त्याची आपण आज इथे पूजा केलेली आहे आणि हा अस्थि कलश आता पुढे जाणार आहे, अकोल्यामध्ये जाणार आहे, जिथे जय ज्योती राहत होते पहाडीवरती, जिथे भंते ज्ञानज्योती राहतात. आपण एकदा नक्की तिथे भेट देऊन या. तो पूर्ण परिसर खूप भयावह आहे आणि तिथे जीवाला खूप धोका आहे, हिंस्र प्राणी आहेत. अशा ठिकाणी जय ज्योती राहिलेले आहेत आणि धम्माची सेवा त्यांनी केलेली आहे. एकदा एक प्रसंग आठवतो की ते काहीतरी तिथे सेवा करत होते, भांडे वगैरे स्वच्छ करत होते आणि त्यांच्या पाठीमागे खूप मोठा वाघ येऊन बसलेला होता आणि असा उंच वाघ होता आणि भंतेजी असे खाली बसले होते. तर त्या दिवशीच भंतीचं ते म्हणजे काहीतरी विषय होणार होता, परंतु तिथे एका भंतेजीने बघितलं संघ ज्योती नावाच्या आणि सांगितलं की जय तू उभा राहू नको, उभा राहिला तर तू वाघ तुझ्यावर झडप घालेल, तर तुझ्या जीवाला धोका आहे. तर ते बसूनच असं पुढे पुढे गेले आणि मग कुटीमध्ये गेले. तर मोठे भंतेजी नव्हते त्यावेळेस, परंतु भंतीची मैत्री होती, तर तेव्हासुद्धा त्यांचा प्राण वाचला. बरेचसे संकट आले आणि चांगल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये संकट येतच असतात. तर त्यांनी अशा भयानक ठिकाणी राहूनसुद्धा आपलं जीवन धम्मासाठी समर्पित केलं होतं. तर आज काळाने त्यांच्यावरती झडप घातला आणि आपल्याला ते सोडून गेले. तर त्यांच्याप्रती आपण दुःख न करता त्यांना जे काही पुण्यदान करता येईल ते पुण्यदान करण्याचा आपण प्रयत्न करा. आज माघाडी परिवारांनी भिक्खू संघाला भंतेजींचं स्मरण करून अष्टपरिष्कार दान या ठिकाणी देत आहेत, भोजनदानसुद्धा देत आहेत आणि आपण वंदना परित्राण पाठ केलेला आहे. सर्वांची धम्मदेशना झालेली आहे. तरी सर्वांची मैत्री, सर्वांचं पुण्य मी भंते जय ज्योती यांच्या चित्ताला अर्पण करतो. या पुण्यबलाने त्यांच्या चित्ताला चिरशांती प्राप्त हो आणि त्यांचं चित्त दुःखमुक्तीच्या दिशेने वाटचाल करो, त्यांना निब्बाणाची अवस्था प्राप्त हो, एवढं बोलतो आणि इथेच थांबतो. भवतु सब मंगलम. दोन मिनटं करावं पूर्ण सर हा उभा टाकावं सर्वांनी, उभा टाकावं सर्वांनी. श्रद्धांजली. पुन्हा सर खाली बसून आपण खाली बसू.
संगोपशमो सुखो अनिच्चावत संखारा उपादवयधम्मो उपजित्वा निरुचन्ति तेषां उपशमो सुखो अनिच्चावत संखारा उपादवयधम्मिनो उपजित्वा निरुचन्ति तेषां उपशमो सुखो. शेवटची सरणी हाथ जोड़ा सर नत्थि मे शरणं वयं बुद्धो मे शरणं